हाय गर्ल्स. आज मी तुम्हाला शरीरातलं B12 हे जी लोकं नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी काय स्रोत आपण घेऊ शकतो किंवा काय स्रोत आहे आपल्याकडे. आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवल्याप्रमाणे दही भात, रात्री उरलेला भात आणि एक वाटी भात असेल तर अर्ध्या वाटी दहीमध्ये ते भिजवून ठेवायचे किंवा कालवून ठेवायचे. जी लोकं नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी खूप सारे स्रोत आहेत. पण जर तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, अशक्तपणा जाणवतोय आणि त्याचं कारण कळत नाही आहे, तर मी हा भात रात्री भिजवून ठेवलेला आहे. थोडंसं दूध पण त्याच्यामध्ये घालायचं आहे. साईसकट तुम्हाला हवं असेल अवश्य घ्या तुम्ही साईसकट. पुन्हा थोडंसं दही ह्याच्यामध्ये कालवून घ्यायचं आहे. दही हे पाण्यासकट घ्यायचं आहे. घरात तयार केलेलं जर दही असेल तर उत्तमच आहे. B12 कमतरतेमुळे आपल्याला अशक्तपणा जाणवतो आणि खूप म्हणजे थकवा खूप येतो. तर त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये हे घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल, आपण कुंभाराकडून घेतलेलं मातीचं भांडं, त्याच्यामध्ये भिजवल्याने अजून चांगले इफेक्ट होतात. मी इथे थोडीशी त्याच्यामध्ये फोडणी घालते आहे. शेंगदाणे तळून जरी घातले तरी खूप छान लागतं. मीठ आणि साखर आपण ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे. त्यामुळे काय होतं की त्यातले जे बॅक्टेरिया असतात, गुड बॅक्टेरिया, तर ते नष्ट होऊन जातात. त्यामुळे आपण मीठ आणि साखर ह्या दही भातामध्ये घालायचं नाही आहे. हवं असल्यास डाळिंबाचे दाणे तुमच्याकडे असतील तुम्ही कालवून घेऊ शकता. थोडी फोडणी घ्यायची आहे आणि आपण आता हे सर्व करायचं आहे. सर्व करताना कोथिंबीर, शेव वगैरे घालून आपण सर्व करू शकतो. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे नक्की तुम्ही खाऊन बघा. सकाळी लवकर आपण जेव्हा नाश्ता करतो तर दुपारपर्यंत आपल्याला दुसरं काही खायची गरज नाही आहे आणि पोटभर आपण हे खायचं आहे. सकाळचा नाश्ता नेहमी पोटभरच करावा. दुपारी आपल्याला जर समजा खायला वेळ नाही मिळाला तरी चालू शकतं. असं कोथिंबिरीने आपण डेकोरेशन करून सर्व करू शकतो. आपल्याला हे लाल रक्तपेशींची निर्मितीसुद्धा करतं B12 आणि आपला थकवासुद्धा नष्ट होतो. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर